राहुल गांधींच्या वक्तव्याबद्दल नागपूरमध्ये भाजपाकडून निदर्शने करण्यात आली आहे। तसेच राहुल गांधींच्या वक्तव्यावर आम्ही त्यांचा निषेध करतो, आमचा त्यांना विरोध आहे। जनतेने यापुढे सतर्क राहावं। ज्यांना ज्यांना आरक्षण मिळतं त्या सर्वांनी काँग्रेसपासून सावध राहावे। एससी एसटी आणि ओबीसी या सर्वांनी काँग्रेसपासून सावध राहावे। मराठा आरक्षणाचे संरक्षण भारतीय जनता पार्टी करत आली आहे आणि करत राहील असेही ते यावेळी म्हणाले। कृष्णा कैसे बिचाओ जे राहुल गांधी जे विदेशात जाऊन बोललेले ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि जनतेने सतर्क राहावं। ज्यांना ज्यांना आरक्षण मिळतो मग ते एससी असो, एसटी असो, ओबीसी असो, एनटी असो, या सर्वांनी काँग्रेसपासून सावध राहावं। आरक्षणाचं संरक्षण भारतीय जनता पार्टी करत आलेली आहे आणि करत राहणार। हे शॉर्ट मध्ये हिंदी में बताइए सर आज का। तर या होत्या विदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार। पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना प्रशासनाने मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। तर गोंदिया जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्याला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। तर यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसान होत आहे। तर असं असून शेतामध्ये पाणी साचलं आहे। शेतकऱ्यांनी लावलेले पीक मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त देखील झालंय। शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी यासाठीच माजी जिल्हा परिषद सदस्य किरण कांबळे यांनी अर्जुनी मोरगाव शहर या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलंय। तर यावेळी आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता। मुख्यमंत्री यांच्या नावाने तहसीलदार यांना निवेदन दिले। तर येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा मोठं आंदोलन आणि रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळेस किरण कांबळे यांनी दिलाय। मुलांचं नुकसान मिळालं पाहिजे, शेतीचं नुकसान मिळालं पाहिजे, 8 दिवसामध्ये मिळालं पाहिजे। हां असा दिसते चेहरा नमस्कार, मी प्रतीक्षा। न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर एक नजर टाकूया विदर्भातील महत्त्वाच्या घडामोडींवर। अमरावतीत भाजप युवा मोर्चाचे शरद पवार यांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले। तर ज्ञानेश महाराव यांनी वाशी येथील एका कार्यक्रमात प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ अमरावतीच्या राजकमल चौकात भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। तर ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याच्या वेळी शरद पवार उपस्थित असल्याने शरद पवार यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची जोरदार नारेबाजी केली आहे। ज्ञानेश महाराजचं करायचं काय, जितेंद्र आव्हाडचं करायचं काय, जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद, शरद पवार मुर्दाबाद, ज्ञानेश महाराज मुर्दाबाद, सियावल रामचंद्र की जय, हनुमान की जय, भारत माता की जय, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। अरे या ज्ञानेश महाराजचं करायचं काय, ज्ञानेश महाराजचं करायचं काय, जितेंद्र आव्हाडचं करायचं काय, शरद पवारचं करायचं काय।
गोंदिया शहरात उभारण्यात आलेल्या अमृतसर राज्यातील गोल्डन टेम्पल मंदिराची प्रतिकृती तर गणेशोत्सवानिमित्त गोंदिया शहरामध्ये विविध सार्वजनिक गणेश मंडळातर्फे विविध देखावे यावर्षी ही साकारण्यात आले आहेत। मात्र यावर्षी सर्वात आकर्षित करणारा देखावा म्हणजेच गोंदिया येथील श्री शंकर चौक म्हणजेच गणेश मंडळाच्या वतीने साकारण्यात आला। तर भव्य अशा अमृतसर येथील दुर्गियाना मंदिराची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी देखावा स्वरूपात साकारण्यात आली। हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। तर लगतच असलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातून देखील मोठ्या प्रमाणात भक्तगण गोंदियात दरवर्षी येत असतात। या वर्षी या भाविकांसाठी देखील हा मंदिर आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरत असून मोठी गर्दी या ठिकाणी गणेश भक्त करताना दिसत आहेत। तर गोंदिया शहरातील मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना झाली। तर या गणेश मंडळाद्वारे अनेक विविध प्रकारचे देखावे सुद्धा तयार करण्यात आलेत। मात्र यावेळेस गोंदिया शहरातील सिंधी कॉलनी या ठिकाणी श्री शंकर चौक गणेश मंडळाच्या वतीने अमृतसर राज्यात असलेल्या गोल्डन टेम्पल हा देखावा साकारण्यात आलेला आहे। तर हे सोनेरी रंगाचं मंदिर प्रमाणे मंदिर साकारण्यात आलंय। हे सोनेरी मंदिर गोल्डन टेम्पल म्हणजेच अमृतसर येथे असे समजून अनेक भाविक या ठिकाणी हा देखावा बघायला येतात। मात्र हा देखावा अमृतसर राज्यातील दुर्गियाना मंदिर येथील आहे आणि तो मंदिर गोल्डन मंदिर सारखाच हुबेहूब आहे। त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्यांना हा सोनेरी मंदिर अमृतसर सारखा गोल्डन टेम्पल असल्याचं भासतंय। तर आम्ही गणपतीचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो होतो। तर आम्ही सर्व गणपतीचं दर्शन घेतलेलं। मग इथे आम्ही सिंधी कॉलनी म्हणून एक कॉलनी होती आणि तिथे आम्ही गणपतीचं दर्शन घ्यायला आलो। तर तिथे एक गोल्डन टेम्पलसारखं मंदिर होतं। आम्हाला असं वाटलं की गोल्डन टेम्पल म्हणून इथे मंदिर आहे, पण आम्ही आतमध्ये आलो तर एकदम मस्त आणि दृश्य अशी मस्त गणपतीची मूर्ती दिसली आणि एकदम मस्त देखावा होता। तर इथे दुर्गानिया मंदिर म्हणून इथे आतमध्ये आल्यानंतर समजले, इथे भाविकांनी सगळ्यांनी सांगितलेलं की इथे दुर्गानिया मंदिर आहे। हे दुर्गानिया मंदिर म्हणून सर्व मोठ्या प्रमाणामध्ये लोक गोल्डन टेम्पल म्हणून बघायला येत आहे। किमान 35 ते 40 वर्ष पूर्वी या गणेश मंडळाची स्थापना केली होती आम्ही आमच्या वडिलांनी। ते त्यापासून सतत दरवर्षी या गणेशोत्सव साजरा केला जातील येते आणि काही नवीन विचार येते आम्हाला। ते जे लोक जाऊ शकत नाही काही तीर्थयात्रावर ते त्यांची झाकी आम्ही इथे प्रस्तुत करतो। यावर्षी आम्ही या दुर्गानी अमृतसर त्यांची झाकी इथे आलेली आहे। जे आमचे बुजुर्ग ते किंवा दुर्बल घटक ते जाऊ नका, त्यांच्या या मंडपात देवाचे दर्शन घेऊ शकतो। गोंदिया किंवा आसपासच्या तहसील आणि जिल्ह्याचे लोक या मंडळावर दर्शनासाठी येते आहे। ते देखावला आहे ते देखावासाठी येत आहे। सामाजिक कार्य जे आहे ते सतत वर्षभर याच ठिकाणी सुरू राहतील। जिसा कावा नवरात्री उत्सव आता राम मंदिराचा साजरा केले नाही, दुर्बल घटकासाठी के जे कॅम्प आहे आधार कॅम्प आणि यांच्या ब्लड कॅम्प जे सर्व सामाजिक कार्य आहे आम्ही इथे घेतो आणि लोकांच्या या देवाची कृपाने सगळे कार्य करतो येते।